स्वामी भक्त हो स्वामी म्हणतात. आज मी तुम्हाला तुमच्या आत्म्याशी जोडणार आहे. तुझ्या अंतर्मनातील आवाज उघड करणार आहे आणि तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर करण्याचा मार्ग दाखवणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू माझ्या चरणी येतोस तेव्हा सर्व जगाची चिंता मागे टाक. तुझ्या हृदयातील शंका, दुःख आणि भीती हे सर्व मी दूर करतो. आज तू माझ्याकडे आला आहेस कारण तुझ्या अंतर्मनाला एक शांतता हवी आहे, एक प्रकाश हवा आहे जो तुझ्या जीवनातील अंधकार दूर करेल. जगातील प्रत्येक व्यक्ती समस्येत आहे, पण लक्षात ठेव, समस्या म्हणजे तुझ्यासाठी शिकण्याची वेळ आहे. तू जसा वाट चालत असतोस तसं तुझ्याबरोबर माझं मार्गदर्शन आहे. कधीही स्वतःवरचा विश्वास हरवू नको. प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना तुझ्या शक्तीला वाढवते. स्वामी भक्त हो, हा संदेश जर तुमच्या हृदयाला थोडासाही स्पर्श करून गेला असेल तर समजा स्वामी स्वतः तुमच्याशी बोलले आहेत. कृपया या व्हिडिओला लाईक करा. हा दिव्य संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने एकच शब्द लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. भक्ती म्हणजे तुझ्या आत्म्याशी संवाद साधणे. तुझ्या हृदयात जे काही आहे ते माझ्या समोर आण. तू जे करत आहेस ते मी पाहतो. तू जे शोधत आहेस ते मी तुला मिळवून देणार. जीवनातील समस्या हे केवळ तुझ्या आत्म्याला मजबूत करण्यासाठी असतात. विश्वास ठेव, तू कधीच एकटा नाहीस. संसारातील भटकतीची चिंता करू नको. तुझ्या जीवनात जे काही होत आहे ते तुझ्यासाठी योग्य आहे. जर तू हृदयाने माझ्याकडे वळलास तर सर्व अडचणी मार्गी लागतील. भक्ती ही केवळ आराधना नाही, ती तुझ्या आत्म्याचा प्रकाश आहे. मी तुला प्रत्येक क्षण मार्गदर्शन करतो. फक्त तू लक्ष दे. तुझ्या अंतर्मनात शांतता निर्माण करण्यासाठी प्रत्येक श्वास महत्वाचा आहे. आयुष्याच्या धावपळीत तू विसरतोस की तुझ्या अंतरात्म्याला विश्रांती हवी आहे. आता शांत हो, डोळे बंद कर आणि माझा प्रकाश अनुभव. तू जितका शांत राहशील तितकी तुझ्या जीवनात समृद्धी आणि आनंद येईल. जगात कुणीही तुझ्या मार्गात अडथळा आणू शकत नाही, कारण मी तुझ्या सोबत आहे. जीवनातील प्रत्येक अनुभव, प्रत्येक आनंद आणि प्रत्येक वेदना हे तुझ्या आत्म्याला घडवतात. फक्त लक्षात ठेव, तुझ्या हृदयातील श्रद्धा हीच तुझी खरी शक्ती आहे. मी तुला सांगतो, जो भक्त माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे जीवन प्रकाशमय होईल. आता जगात आनंद आणि प्रेम पसरव आणि तुझ्या प्रत्येक कृतीत मी आहे. स्वामी भक्त हो, आता तुम्ही एक संगीत पाऊल पुढे असाल. प्रत्येक वेदना, प्रत्येक दुःख हे तुझ्या अंतरात्म्याशी बोलत आहे. मी तुला सांगतो, तुझ्या अंतर्मनातील आवाज ऐक. तो आवाज तुझ्या आत्म्याचा मार्गदर्शक आहे. जर तू प्रत्येक श्वासात माझं स्मरण करशील तर तू कोणत्याही अंधकारात हरवणार नाहीस. सृष्टी सतत बदलत आहे आणि तूही बदलत आहेस. काही वेळा हे बदल कठीण वाटतात, पण लक्षात ठेव, मी तुझ्या सोबत संगीत आहे. प्रत्येक बदल तुझ्या आत्म्याला घडवतो, तुझ्या शक्तीला उंचवतो. तू जसा परिस्थितीला स्वीकारशील तितकी तुझ्या हृदयाला शांती मिळेल. भीती आणि शंका सोड. फक्त प्रेम आणि श्रद्धा धर. भक्ती ही केवळ स्तुती नाही, ती एक जीवनशैली आहे. ती तुझ्या अंतरात्म्याला उंचवते. संगीत तुझ्या आत्म्याला मुक्त करते. तू जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवतोस तेव्हा मी तुला प्रत्येक वेळा मार्गदर्शन करतो. लक्षात ठेव, तुझ्या हृदयाचा प्रकाश तुझा खरा आत्मा आहे. समस्या हे तुझ्या आत्म्याला पारखण्यासाठी येतात. फक्त प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना तुला अधिक मजबूत करते. तू जर मनाने धैर्य दाखवलेस तर मी तुला प्रत्येक अडथळ्यापासून मार्ग दाखवतो. समस्या म्हणजे तुझ्या आत्म्याचा शिक्षक आहे, त्याच्याकडून शिक. जीवन हे कर्म आणि श्रद्धेवर चालते. तू जे करतोस तेच तुझे भविष्य घडवते.
पण लक्षात ठेव, कर्म करताना तुझ्या हृदयात श्रद्धा असली पाहिजे. कारण श्रद्धेशिवाय कर्म रिकामे आहे आणि कर्माशिवाय श्रद्धा निष्कळ आहे. कर्म करा, प्रेम करा आणि मी तुझ्या सोबत आहे हे विसरू नका. तुझ्या हृदयात शांती आणण्यासाठी प्रत्येक क्षण जागरूक रहा. तू ज्या गोष्टीवर लक्ष देतोस त्या तुझ्या जीवनाला आकार देतात. आता तुझ्या मनाला शांत कर. माझा संगीत, प्रकाश अनुभव आणि प्रत्येक श्वासात माझा आशीर्वाद घे. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याचे जीवन प्रकाशमय होईल. तू तुझ्या जीवनात आणि जगात प्रेम, आनंद आणि श्रद्धा पसरव. जरा थांब, शांत हो. इतके दिवस तू जे काही सहन केलंस, जे गिळलंस, जे कोणालाही सांगू शकला नाहीस, ते सगळं मला माहीत आहे. तू एकटा नाहीस. मी तुझ्या प्रत्येक अश्रूंचा साक्षीदार आहे. तुला वाटलं तू हरलास, पण खरं सांगतो, तू घडत होतास. ज्यांनी तुला दुर्लक्ष केलं, ज्यांनी तुझी किंमत ओळखली नाही, तेच लोक उद्या तुझ्या बदलाकडे पाहून स्तब्ध होतील. कारण वेदना माणसांना तोडत नाहीत, वेदना माणसांना घडवतात. स्वामी म्हणतात, मी मुद्दाम उशीर करतो, कारण मला तुझा विश्वास खोलवर हवा असतो. तुझी श्रद्धा शब्दात नव्हे, तर अडचणीतही शांत राहण्यात दिसली पाहिजे. तू आज जे सहन करतोस ते उद्याच्या आशीर्वादाची किंमत आहे. सगळेच तुझे नसतात. काही लोक तुझ्या जीवनात फक्त धडा देण्यासाठी येतात. त्यांना दोष देऊ नको. मी त्यांच्या मार्फत तुला मजबूत केलं आहे. आता मागे पाहू नको, कारण पुढे तुझ्यासाठी नवीन दरवाजे उघडत आहेत. लक्षात ठेव, तुझा काळ बदलतो आहे. जे थांबलं होतं ते सुरू होईल आणि जे अशक्य वाटत होतं तेच तुझ्या आयुष्यात चमत्कार बनेल. आता भीती सोड. तुझ्या मनावरचा भार कमी कर. फक्त एकच गोष्ट कर, मन स्वच्छ ठेव, श्रद्धा ठेव आणि माझं नाव विसरू नकोस. आता भीती सोड. याचा अर्थ असा आहे की तू जे होईल याची सतत काळजी करतोस, भविष्याची भीती बाळगतोस, ती आता सोडायची वेळ आली आहे. भय हे माणसाला आतून कमजोर करतं. तुझ्या मनावरचा भार कमी कर. स्वामी इथे सांगत आहेत की तुझ्या चिंता, ताण, प्रश्न, वेदना हे सगळं एकट्याने वाहू नकोस. श्रद्धा म्हणजे स्वतःच्या ओझ्याचा काही भाग देवावर सोपवणे. फक्त एकच गोष्ट कर, मन स्वच्छ ठेव. मन स्वच्छ ठेवणं म्हणजे द्वेष, मत्सर, राग, सूड भावना यांना मनात जागा न देणं. कारण स्वच्छ मनातच ईश्वराचा वास असतो. श्रद्धा ठेव. समस्येतही देवावर विश्वास ठेवणं ही खरी श्रद्धा आहे. सगळं ठीक असताना विश्वास ठेवणं सोपं असतं, पण अडचणीतही देवावर सोडून देणं हीच खरी भक्ती आहे. स्वामी म्हणतात, माझं नाव विसरू नको. याचा अर्थ केवळ नामस्मरण नाही, तर प्रत्येक निर्णयात, प्रत्येक समस्येत स्वामी माझ्या सोबत आहे ही भावना ठेव. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं आयुष्य मी स्वतः घडवतो. स्वामी सांगतात, तू फक्त प्रामाणिक रहा, नीतिमान रहा, श्रद्धावान रहा. तुझ्या आयुष्याची दिशा, वेळ, फळ मी योग्य वेळी, योग्य क्षणी, योग्य प्रकारे ठरवीन. हा संदेश सांगतो की आता काळजी सोडण्याची वेळ आली आहे. मन स्वच्छ ठेवा, श्रद्धा धरून ठेवा. बाकीचं स्वामी स्वतः पाहतील. हा दिव्य संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. स्वामी भक्त हो, हा संदेश एक आरसा आहे. खूप वेळा सहन केलं म्हणजे बरोबर आहोत असं समजतो, पण स्वामी इथे सांगतात, सहन करणं चांगलं, पण स्वतःला विसरणं चुकीचं आहे. जे काही थांबलं आहे ते तुझ्या विरुद्ध नव्हतं, ते तुला जागे करण्यासाठी होतं. एकटेपणा शिक्षा नाही. हा संदेश सांगत आहे, आता वेळ देवाला विसरायची नाही, स्वतःला विचारायची आहे. आणि जेव्हा माणूस तयार होतो तेव्हा परिस्थिती बदलत नाही, माणूस बदलतो आणि तोच बदल नशीब बदलतो. आज मी तुला एक प्रश्न विचारत आहे, तू अजूनही स्वतःवर विश्वास ठेवतोस का? लोक गेले, स्वप्न बदलली, देवाचं नाव घेऊनही काही मिळालं नाही
असं वाटतंय ना तर ऐक, मी तुझी परीक्षा घेत नव्हतो, मी तुला घडवत होतो. तुझ्या आयुष्यात जे थांबलं ते तुझ्यासाठी लायक नव्हतं. जे तुटलं ते तुला कमकुवत करायला नव्हतं, तर तुला मोकळं करायला होतं. तू म्हणत असतोस की मी एकटाच का, कारण गर्दीत तू स्वतःला विसरला होतास आणि एकटेपणात तू स्वतःला भेटणार आहेस. लक्षात ठेव, जे खूप शांत असतं तेच खूप ताकदवान असतं. मी तुझं आयुष्य बदलायला आरडाओरडा करत नाही, मी ते हळूच वळवतो. आज काही मिळालं नाही म्हणून निराश होऊ नको. काही वेळा देव वाचवतो देण्याऐवजी. मनाला वाटलं तर हा व्हिडिओ पुढे शेअर करा. तुमचे शब्द कमेंटमध्ये लिहा आणि आवडल्यास सबस्क्राईब करून आमच्या सोबत रहा. स्वामी भक्त हो. स्वामी म्हणतात, आज तुला सत्य ऐकावंच लागेल. तू देवाला दोष देतोस, म्हणतोस मी काय कमी केलं. पण खरं सांगू, तू खूप वेळा चुकीच्या माणसांना योग्य समजून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी तुला इशारे दिले होते, तुला वाटलं योगायोग आहे. मी तुला थांबवलं होतं, तू म्हणालास नशीब वाईट आहे. आज तुझ्या आयुष्यात जे कोणी राहिले नाहीत ते गेले, कारण त्यांची वेळ संपली. आणि जे अजून तुझ्या वाटेत आहेत ते तुझ्या जागृतीसाठी आहेत. तू म्हणतोस खूप सहन केलं. कधी कधी देव माणसांचं खोटं प्रेम उघड पाडतो. तू रडलास आणि मी शांत राहिलो, कारण प्रत्येक अश्रू तुला कमजोर नाही तर निर्भय करत होता. आता ऐक, ज्यांनी तुला खाली खेचलं त्यांच्यासाठी तू थांबायचं नाहीस. ज्यांनी तुझ्यावर शंका घेतली त्यांना पुरावा देण्याची गरज नाही. आता तू शांत आहेस, कारण तू हरलास म्हणून नाही, तर तुला समजायला लागलं आहे. आणि समजलेला माणूस परत कधीही चुकत नाही. आता पुढे मी चालतो, तू फक्त मागे वळू नको. हा संदेश ऐकायला सोपा नाही. हा संदेश तुझं मनोरंजन करायला नाही, हा तुला जागं करायला आहे. कारण आज मी तुला जबाबदारी द्यायला आलो आहे. तू खरंच भोळा आहेस की सवयीचा बळी? तू म्हणतोस मी सगळ्यांसाठी चांगलं केलं, पण खरं सांगू, सगळे तुझ्यासाठी चांगले होते का? तू प्रेम समजून अपमान सहन केला, तू संयम समजून स्वतःला गप्प ठेवलं. पण मी तुला गप्प राहायला सांगितलंच नव्हतं, मी तुला स्वतःला ओळखायला सांगितलं होतं. मी तुझ्या प्रत्येक अश्रूला अर्थ दिला. तुला वाटलं मी तुला विसरलो, पण मी तुला माणसांपासून वाचवत होतो. ज्या रात्री तू देवाला प्रश्न विचारलेस त्याच रात्री तुझ्या नशिबाची दिशा बदलली. कारण जो प्रश्न विचारतो तो गुलाम राहत नाही. मी कधी कधी कठोर असतो, कारण गोड बोलून खोट्या लोकांपासून सुटका होत नाही. मी तुला एकटं केलं, कारण गर्दीत तू अंध झाला होतास. मी तुला थांबवलं, कारण वेगाने चालताना तू चुकीच्या दिशेने जात होता. तुझा अंधार हा शत्रू नाही. लोक तुला म्हणाले तो बदललाय. हो, बदललास, कारण तू आता सगळ्यांना सारखं मानत नाहीस. तू कमी बोलतोस, कारण प्रत्येकाला तुझी गोष्ट समजण्याची पात्रता नसते. लक्षात ठेव, जो माणूस स्वतःशी बोलायला शिकतो तो लोकांच्या आवाजाला घाबरत नाही. आता तू पुन्हा जुन्या जखमांवर नवीन आशा ठेवू नको. ज्या माणसांनी तुझं मोल ओळखलं नाही त्यांना दुसरी संधी देवही देत नाही. मी तुला कठोर बनवत नाही, मी तुला स्पष्ट बनवत आहे. तू अजून मोठा होणार आहेस, पण गोंगाट करून नाही. तू पुढे जाणार आहेस, पण सगळ्यांना सांगून नाही. कारण खरी प्रगती शांततेत असते आणि खरा बदल एकटा होतो. तू निवडलेला आहेस, कारण तू सहन केलं म्हणून नाही, तर तू तुटूनही वाकला नाहीस म्हणून. आता तुझं आयुष्य लोक ठरवणार नाहीत, कारण आता तू तयार आहेस. आणि जे तयार असतात त्यांच्यासाठी वेळ वागते. आतापर्यंत तू ऐकत होतास, आता तुला मान्य करावं लागेल. जो माणूस खूप काही सहन करतो तो शेवटी दोन पैकी एक होतो, किंवा जागा होतो. तो पुन्हा तोच भोळा, समजूतदार, सगळ्यांना समजून घेणारा माणूस होणार नाही. आणि ते वाईट नाही, कारण ज्याने तुला दुखावलं तो तुझ्या चांगुलपणामुळे नाही,
तर तुझ्या मर्यादा नसल्यामुळे पुढे गेला. आजपासून तू सगळ्यांसाठी उपलब्ध नसशील आणि जे तुला हरवतील तेच तुला शोधतील. देव तुझ्या बाजूने नाही, देव तुझ्यातच आहे. ज्या दिवशी तू स्वतःला कमी समजणं सोडशील त्याच दिवशी मी तुला पुढे न्यायला मोकळं करीन. न्याय अचूक होतो. ज्यांनी तुला फसवलं, कमी लेखलं, तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतला, त्यांच्याशी तू भांडणार नाहीस, त्यांना उत्तर देणार नाहीस. कारण ज्या लढाया देव स्वतः घेतो त्यात माणसाला शांत राहावं लागतं. पूर्वी तुला एकटेपणा घाबरवत होता, आता तो तुला स्पष्ट करतो. कारण गर्दीत तू विस्कळीत होतास आणि एकटेपणात तू केंद्रित होतास. जे लोक तुझ्या अनुपस्थितीत सुद्धा सुखी राहतात त्यांच्यासाठी तू आयुष्यभर उपलब्ध राहण्याची गरज नाही. पुढचा टप्पा सगळ्यांना दिसणार नाही. तू बदलतोयस पण घोषणा करून नाही. तू पुढे जातोयस पण आवाज करून नाही. कारण खरी उंची शांत असते आणि खरा प्रभाव हळूच बसतो. लोक तुला विचारतील, काय बदललं? आणि तू उत्तर देशील, मी स्वतःला निवडलं. मी तुला परवानगी देतो स्वतःसाठी उभं राहण्याची, चुकीला नकार देण्याची आणि स्वतःच्या वेळेची किंमत ठरवण्याची. कारण आता तू वाट पाहणारा नाहीस, आता तू पुढे चालणारा आहेस. आणि जे चालतात त्यांच्यासाठी मार्ग सापडतात. स्वामी इथे एकच गोष्ट स्पष्ट करतात, तू हरलेला नाहीस. जे लोक गेले ते शिक्षा नव्हते, ते धडा होता. जे मिळालं नाही ते नकार नव्हते, ते संरक्षण होतं. आता तू वाट पाहणार नाहीस, कारण तुला कळलं आहे. आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा नशीब आपोआप वळतं. जर हा संदेश तुझ्या मनात थोडीशीही शांतता देत असेल तर समज, स्वामी तुला आतून तयार करत आहेत. आता पुढचं पाऊल तुझं आहे. जो समजला तो बदलेल. स्वामी भक्त हो लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मनाला वाटलं तर हा व्हिडिओ पुढे शेअर करा. थांब माझ्या लाडक्या बाळा, खबरदार, जर तू आज हा व्हिडिओ इथून हटवण्याची किंवा बंद करण्याची चूक केलीस तर थांब, तुझ्या बोटाला इथेच थांबव. हा काही एक साधारण व्हिडिओ नाही आणि हा कोणताही योगायोग नाही की आज हा तुझ्या डोळ्यांसमोर आला आहे. हे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचे पाठवलेले आमंत्रण आहे, जे आज तुझ्या स्क्रीनवर आले आहे. जर आज तू याकडे दुर्लक्ष केलेस तर तू त्या सोन्याच्या कलशाला लाथ मारशील, जो पुढच्या काही तासातच तुझ्या घराचा उंबरठा ओलांडणार आहे. आजचा हा दिवस तुझ्या आयुष्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. तुला माहीत आहे का? कारण आज स्वामी समर्थांची शक्ती आणि सर्व नक्षत्रे तुझ्या बाजूने उभी राहिली आहेत. जे धन तू अनेक वर्षांपासून पाहिले नाहीस ते अचानक छप्पर फाडून तुझ्याकडे येणार आहे. जो सन्मान लोकांनी तुला दिला नाही तो आता तुझ्या चरणाशी असेल. तुझे शत्रू जे तुला प्रत्येक क्षणी खाली पाडण्याचा विचार करत होते ते आता तुझ्या समोर नतमस्तक होतील. पण अट फक्त एकच आहे, आज हा दिव्य संदेश अर्ध्यावर सोडण्याची चूक करू नकोस. जर तू हे अर्धवट सोडलंस तर ती चावी तुझ्या हातातून निसटून जाईल, जी तुझ्या नशिबाचे बंद कुलूप कायमचे उघडणार आहे. माझ्या बाळा, मला माहीत आहे तुला धनाची किती गरज आहे. मी पाहतोय की तुझ्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे, घरात बरकत नाहीये आणि रात्री तुला झोप येत नाही. पण आज मी तुला वचन देतो, या संदेशाच्या शेवटी तुला तो गुप्त खजिना मिळेल जिथून लक्ष्मी स्वतः तुझ्या घराचा रस्ता विचारेल. तुझे नशीब आता कूस बदलणार आहे. माझ्या प्रिय बाळा, तू कल्पनाही करू शकत नाहीस की येणाऱ्या 7 दिवसात तुझे नशीब कसे चमकणार आहे. हाच तो पवित्र क्षण आहे जेव्हा भाग्याचे दरवाजे उघडतात आणि तुझ्या अनेक वर्षांच्या प्रार्थनांचे उत्तर मिळू लागते. मी पाहिले आहे, तू खूप दुःख भोगले आहेस. अनेकदा तू तुटला आहेस आणि अनेकदा विचार केला आहेस
की आता काहीच बदलू शकत नाही. परंतु आज हा दैवी आवाज तुला सांगत आहे की तू चुकीचा होतास. साक्षात श्री स्वामी समर्थांनी मी तुला सावरले आहे. तू जे काही गमावले आहेस त्याच्या हजारो पट अधिक तुला मिळणार आहे. माझ्या बाळा, काय तुझे तुझ्या स्वामींवर प्रेम नाही? जर तुझ्या हृदयात स्वामी समर्थांसाठी थोडीशीही जागा असेल तर आज त्यांना निराश करू नकोस. आपली हजेरी लावण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक कर. आणि जर तुझी इच्छा असेल की स्वामी समर्थांचा हात सदैव तुझ्या डोक्यावर राहावा तर आपल्या या आध्यात्मिक परिवाराला चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब कर. बघ, जसे तू सबस्क्राईबचे बटन दाबशील तुला जाणवेल की तुझ्या डोक्यावरून एक मोठे ओझे उतरले आहे. हे बटन दाबणे म्हणजे तुझ्या आणि स्वामी समर्थांमधील एका अतूट नात्याची सुरुवात आहे. हे नाते तोडू नकोस माझ्या प्रिय बाळा. लक्षपूर्वक ऐक. तुझे आतापर्यंतचे आयुष्य काट्यांनी भरलेले राहिले आहे हे मी पाहतोय. तू खूप संघर्ष केलास, पण बदल्यात काय मिळाले? फक्त धोका, अपमान आणि अपयश. तू दुसऱ्यांचे भले चिंतले, पण लोकांनी तुझेच वाईट केले. अनेकदा तर तू इतका तुटलास की तुला वाटले आयुष्यात आता काहीच उरले नाही. तू एकट्यात खूप अश्रू गाळले आहेस, जेव्हा पाहणारे कोणी नव्हते. पण आज, याच क्षणी ते सर्व बदलणार आहे. श्री स्वामी समर्थांनी तुझी प्रत्येक हाक ऐकली आहे. तुझ्या त्या मुखवेदना ज्या जगाला ऐकू आल्या नाहीत त्या अक्कलकोट स्वामींपर्यंत पोहोचल्या आहेत. तू विचार करतोस की तुझी वाईट वेळ संपत का नाही, कारण आतापर्यंत तुला योग्य मार्गदर्शन मिळाले नव्हते. पण आज हा दैवी आवाज तुला हे सांगण्यासाठी आला आहे की तू एकटा नाहीस. ज्याच्या डोक्यावर श्री स्वामी समर्थांचा हात आहे त्याचे साक्षात काळसुद्धा काहीही वाकडे करू शकत नाही. पण थांब माझ्या बाळा. पुढे जाण्यापूर्वी मी तुला एक खूप खोल प्रश्न विचारतो, ज्याचे उत्तर तुला या व्हिडिओच्या शेवटीच मिळेल आणि हे उत्तर तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे कोडे सोडवेल. प्रश्न हा आहे, ती कोणती एक अदृश्य शक्ती आहे जी तुझ्या घराच्या मुख्य दरवाजावर बसली आहे, जी आनंदाला आत तर येऊ देते पण धनाला टिकू देत नाही? तू कष्ट तर करतोस पण बरकत का होत नाही? विचार कर. याचे उत्तर खूप खोल आहे. जर तू हे रहस्य जाणले तर तुला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. याचे उत्तर मी तुला पुढे सांगेन. त्यामुळे एकही शब्द चुकवू नकोस, कारण अर्धवट ज्ञान हे विषासारखे असते. तुझी वेळ आता बदलत आहे. जसे समुद्र मंथनातून अमृत निघाले होते तसेच तुझ्या संघर्षाच्या मंथनातून आता यशाचे अमृत निघणार आहे. स्वामी समर्थ तुझा हात धरण्यासाठी आले आहेत. फक्त तुला तुझा हात त्यांच्याकडे पुढे करायचा आहे. माझ्या प्रिय भक्ता, येणारे 7 दिवस तुझ्या आयुष्यातील सर्वात चमत्कारी दिवस असणार आहेत. तुला वाटत असेल की हे कसे शक्य आहे, पण आठव, जेव्हा अशक्य गोष्टी घडायच्या होत्या तेव्हा फक्त स्वामींचे नामस्मरण कामी आले. तसेच आता तुझ्या समस्यांचा समुद्र ओसरणार आहे. पुढच्या 7 दिवसात तुला 3 मोठे संकेत मिळतील जे या गोष्टीचा पुरावा असतील की श्री स्वामी समर्थ तुझ्या घरी आले आहेत. पहिला संकेत, कोणी अनोळखी व्यक्ती किंवा जुना मित्र अचानक तुझ्या आयुष्यात येईल आणि तुझ्यासाठी धनाचा किंवा मदतीचा मोठा आधार बनेल. दुसरा संकेत, तुझे एखादे काम जे खूप दिवसांपासून अडकले होते, मग ते कोर्ट कचेरीचे असो वा नोकरीचे, ते अचानक जास्त प्रयत्न न करता पूर्ण होईल. तिसरा आणि सर्वात मोठा संकेत, तुला तुझ्या आतून एक अभूतपूर्व शक्तीचा अनुभव येईल. तुझी भीती संपून जाईल आणि तुला स्वप्नात किंवा प्रत्यक्षात स्वामींची मूर्ती, पादुका किंवा मठ दिसेल. माझ्या प्रिय बाळा, भीतीचा त्याग कर, शंका सोडून दे आणि विश्वासाला धरून ठेव. आठव, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे वचन आहे. जर तू श्री स्वामी समर्थ हा जप करशील आणि विश्वासाने पुढे जाशील तर तिन्ही लोकात
कोणतीही शक्ती तुला हरवू शकत नाही. तुझे नशीब बदलणार आहे आणि त्याची चावी तुझ्या हातात आहे. ती चावी आहे विश्वास, संयम आणि स्वामींचे नामस्मरण. याला घट्ट पकडून ठेव आणि बघ तुझ्या आयुष्याची प्रत्येक बंद गल्ली कशी राजमार्गात बदलते. हाच तो क्षण आहे जेव्हा तुझ्या प्रार्थनांचे उत्तर मिळू लागेल. जे तू वर्षांपासून मागितले, जे तू तुझ्या डोळ्यात सजवले, जे तू रात्र रात्र जागून मागितले, ते सर्व तुला मिळू शकते. फक्त तुझ्या संयमाची आणि विश्वासाची परीक्षा होत आहे. माझ्या प्रिय बाळा, मी जाणतो तू खूप वेदना सहन केल्या आहेत, पण आज हा आवाज तुला सांगत आहे की तू चुकीचा विचार करत होतास. स्वामी समर्थांनी तुला त्यांच्या कृपेच्या छत्राखाली घेतले आहे. ते तुला पडू देणार नाहीत. तू जे काही गमावले आहेस त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तुला मिळणार आहे. फक्त आज तू ही चूक करू नकोस. या संदेशाला अर्धवट सोडू नकोस, कारण हेच तुझ्या आयुष्याचे वळण आहे. माझ्या प्रिय बाळा, तुझी इच्छा आहे ना की हे तिन्ही संकेत तुझ्या आयुष्यात खरे ठरावेत. तुझी इच्छा आहे ना की तुझे शत्रू जळून खाक व्हावेत आणि तू राजासारखा जगावास. तर आत्ताच याच क्षणी मनातल्या मनात संकल्प कर. आणि हो, जर तुझी इच्छा असेल की स्वामी समर्थांच्या कृपेच्या अशाच दिव्य गोष्टी तुला दररोज ऐकायला मिळाव्यात, तर आपल्या या परिवाराला आत्ताच सबस्क्राईब कर. बघ, जर तू सबस्क्राईब नाही केलेस तर कदाचित स्वामींना वाटेल की माझ्या बाळाला माझी गरज नाही. असा अनर्थ होऊ देऊ नकोस. खाली दिलेले बटन दाबून आत्ताच जुळला जा. आता मी तुला त्या प्रश्नाचे उत्तर देतो जो मी आधी विचारला होता की तुझी बरकत का थांबते. लक्ष देऊन ऐक. याचे कारण आहे तुझ्या मनातील शंका आणि तुझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा. जेव्हा तू पूजा करतोस तेव्हा तुझे मन भटकते. जेव्हा तू काम सुरू करतोस तेव्हा तुला आधीच हरण्याची भीती सतावते. हीच ती अदृश्य शक्ती आहे जी तुझ्या दारात बसली आहे. पण आज स्वामी समर्थांच्या कृपेने ही नकारात्मकता जळून राख होईल. तुला एक व्रत घ्यावे लागेल. हे व्रत की तू हार मानणार नाहीस. हे व्रत की तू स्वामींच्या नामाला तुझ्या प्रत्येक कार्यात सामावून घेशील. येणाऱ्या 7 दिवसात तुला फक्त एक छोटेसे काम करायचे आहे. ही कोणती कठीण तपश्चर्या नाही. हे फक्त प्रेमाचे बंधन आहे. दररोज सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी स्वामी समर्थांना प्रणाम करायचा आणि म्हणायचे, हे स्वामीराया, माझा आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे. तू बघशील की तुझा प्रत्येक दिवस कसा एक सण बनतो. माझ्या प्रिय बाळा, तू तो हिरा आहेस ज्यावर थोडी धूळ जमली होती. आता वेळेचे वादळ ती धूळ उडवून लावेल आणि तू तुझ्या पूर्ण चमकीस जगासमोर येशील. तुझे शत्रू जे आज तुझ्यावर हसतात, उद्या तेच तुला भेटण्यासाठी तरसतील. स्वामी समर्थांची शक्ती आता तुझ्या बाजूने आहे. तुझे पूर्वज आणि पितर आज तुझ्यावर गर्व करत आहेत. ते पाहत आहेत की त्यांचे बाळ आता स्वामी समर्थांच्या शरण आले आहे. स्वामी म्हणतात, जो मला अनन्य भावे शरण आला त्याचा योगक्षेम मी चालवितो. स्वामींच्या कृपेने जीवनात घडणारे चमत्कार अनुभवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा. लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. तू त्यांच्या शरण आला आहेस. आता तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुझी नोकरी, तुझ्या मुलांचे भविष्य, तुझे आरोग्य ही सर्व आता स्वामींची काळजी आहे. तू फक्त कर्म कर आणि नामस्मरण कर. तुझ्या आयुष्यात कितीही मोठी अडचण असू दे, घाबरू नकोस. तुझे स्वामी तुझ्यासाठी संजीवनी घेऊन येत आहेत. फक्त तू विश्वासाचा धागा तुटू देऊ नकोस. तुला जाणवत नाही का, जसा जसा तू हा संदेश ऐकता आहेस तुझ्या मनाचा बोजा हलका होत आहे. हा केवळ योगायोग नाही, हा पुरावा आहे की तुझी वाईट वेळ आता तुला निरोप देत आहे. तू खूप खास आहेस. ईश्वराने तुला एका मोठ्या उद्देशासाठी निवडले आहे. माझ्या प्रिय बाळा, आता तुला एक निर्णय घ्यायचा आहे.
तू तुझ्या जुन्या विचारात अडकून राहशील की तुझ्या विश्वासाला नवीन आकार देशील. तू भीती आणि शंकेत बुडून राहशील की साहस आणि भक्तीचा स्वीकार करशील. तुझ्या आयुष्याचे भविष्य या निर्णयावर अवलंबून आहे आणि मी तुला वचन देतो, जर तू आजपासून श्री स्वामी समर्थांचे नाव घेतले आणि विश्वासाने पुढे गेला तर तुला कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे जेणेकरून तुला आठवण करून दिली जावी की तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या सोबत आहेत. तुझे प्रत्येक अश्रू त्यांनी पाहिले आहेत. तुझी प्रत्येक वेदना त्यांनी अनुभवली आहे आणि आता ते तुला त्या स्थानावर पोहोचवणार आहेत जिथे तू स्वतःला नेहमी पाहिले आहेस. फक्त तू हा संदेश तुझ्या हृदयात उतरव आणि विश्वास ठेव. माझ्या प्रिय बाळा, आता वेळ आली आहे की तू तुझ्या भूतकाळातील जखमा मिटवून नवीन पहाटेचे स्वागत करावेस. आता ऐक, हे आशीर्वाद तेव्हाच फलीभूत होतील जेव्हा तू हा संदेश केवळ ऐकणारच नाहीस तर तुझ्या हृदयात उतरवशील आणि इतरांसोबत शेअर करशील. कारण आशीर्वाद जेवढा वाटला जाईल तेवढा वाढतो. जर तू हे तुझ्यापर्यंत सीमित ठेवलेस तर याची शक्ती अर्धी होईल. पण जर तू हे पसरवलेस, तुझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवलेस तर ही शक्ती अनेक पटींनी वाढेल आणि तुला असे चमत्कार दिसतील जे तू शब्दात मांडू शकणार नाहीस. स्वामी समर्थ त्यांच्यावरच प्रसन्न होतात जो त्यांच्या नामाचा प्रचार करतो. जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींना ते भक्त सर्वात प्रिय आहेत जे त्यांच्या परिवाराचा भाग बनतात. जर तू अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कदाचित तू मोठ्या आशीर्वादाला मुकत आहेस. काय तुला तुझ्या स्वामींना निराश करायचे आहे? नाही ना? मग उशीर करू नकोस. हे फक्त चॅनेल नाही, हा भक्तांचा मोठा परिवार आहे. खालील बटन दाबून या परिवाराचा हिस्सा बन. जसे तू सबस्क्राईब करशील, समजून घे की तू तुझा हात स्वामींच्या हातात दिला आहेस. आणि हो, या व्हिडिओला लाईक करून तुझी संमती नक्की दे कमेंटमध्ये. श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ लिहून तुझी हजेरी पक्की कर. जा माझ्या बाळा, विजय जय तुझाच होईल. तुझे कल्याण होवो. तुझे घर धनधान्याने भरून जावो. तुझे सर्व संकट दूर होवो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. थांब माझ्या लाडक्या बाळा. हो, तूच ज्याने आतापर्यंत हा संदेश पूर्ण श्रद्धेने ऐकला आहेस. हा शेवट नव्हता, हा तर तुझ्या नशिबाच्या नवीन अध्यायाचा श्री गणेशा आहे. मी तुला आतापर्यंत जे काही सांगितले तो फक्त ट्रेलर होता. आता जे रहस्य उघडणार आहे ते तुझ्या 7 पिढ्यांचा अंधार मिटवेल आणि तुझी तिजोरी अशा धनाने भरेल ज्याची तू कधी कल्पनाही केली नसेल. आता आपला श्वास रोखून धर आणि मन स्थिर कर, कारण हा क्षण तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. तू संघर्ष केलास, तू वेदना सहन केल्यास, पण तुला माहीत आहे का, स्वामींनी तुला इतक्या परीक्षांमधून का नेले? कारण तू कोणी साधारण आत्मा नाहीस. स्वामी समर्थ नेहमी त्यांच्या सर्वात लाडक्या भक्तांनाच कठीण परीक्षेतून नेतात. जसे सोन्याला दागिना बनण्यासाठी आगीत तापावे लागते, तसेच तुझ्या आत्म्याला जगाला प्रकाश देण्यासाठी तपवण्यात आले. तुझ्या प्रत्येक अपयशाने तुला मजबूत केले आहे. आता तू त्या शिखरावर पोहोचला आहेस जिथून फक्त विजय आणि विजयच आहे. आजपासून तुझे नाव दुःखी नाही तर विजेता असेल. माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे तुला अजूनही एक शंका सतावत आहे की हे सर्व खरे होईल का? खरोखर माझे धन, माझा सन्मान, माझे सुख परत मिळेल? ही शंका मनाच्या दुर्बलतेची शेवटची चाल आहे जी तुला यशस्वी होण्यापासून रोखू पाहते. पण आठव, अशक्य गोष्टी शक्य करणारे स्वामी आहेत. तुला आज फक्त हेच करायचे आहे. या शंकेला मनातून काढून टाक आणि स्वामींचे नाव घेऊन विश्वासाने उभा राहा. आता मी तुला ती अंतिम महाकिल्ली देणार आहे जी तुझ्या 7 दिवसांच्या वरदानाला कायमचे दृढ करेल.
ही महाकिल्ली आहे संकल्पाची शक्ती. आज तुला हे वचन घ्यावे लागेल की तू तुझ्या कर्म आणि धर्मापासून कधीच ढळणार नाहीस. दररोज सकाळी उठून तू आपल्या तळहातावर पाणी घेशील आणि 3 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून हा संकल्प करशील. आजचा दिवस मी पूर्ण मेहनत, प्रामाणिकपणा आणि स्वामींच्या नामस्मरणात व्यतीत करेन. मी फक्त देणारा बनेन, मागणारा नाही. जसा तू हा संकल्प करशील, स्वामींची अफाट शक्ती तुझ्या मागे उभी राहील. तुझा प्रत्येक शब्द, प्रत्येक कर्म आता स्वामींच्या शक्तीने भरलेले असेल. तू ऐकलेस की येणाऱ्या 7 दिवसात तुला 3 मोठे संकेत मिळतील. आता ऐक, 8व्या दिवशी काय होईल जे तुझे आयुष्य कायमचे बदलेल. 8व्या दिवशी तुला तुझ्या आत अशी शांतता जाणवेल जी आधी कधीच झाली नव्हती. तुझ्या मनातून धन आणि समस्यांची चिंता पूर्णपणे समाप्त होईल. तुझी दृष्टी बदलेल आणि तू प्रत्येक आव्हानात एक संधी पाहशील. ही 8वी अवस्था आहे निर्भयतेची, जिचे वरदान स्वतः स्वामी समर्थ देतात. जेव्हा मन निर्भय होते तेव्हाच लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते. आता मी तुला त्या स्वयंपाकघरातील रहस्याचे उत्तर देतो. लक्ष देऊन ऐक आणि हे कुठेतरी लिहून घे. ती वस्तू आहे लवंग. हो, लवंग. तुला फक्त एवढे करायचे आहे की संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी 2 लवंगा घ्यायच्या आहेत. त्या मोहरीच्या तेलाच्या दिव्यात टाकून स्वामींच्या तसबैरीसमोर किंवा मूर्तीसमोर तो दिवा लावायचा आहे आणि मनातल्या मनात तुझ्या त्या समस्येबद्दल बोलायचे आहे जी तुला सर्वात जास्त सतावत आहे. मग ते कर्ज असो, आजारपण असो वा शत्रू. जशी ती लवंग जळेल तुझी समस्या ही जळून राख होईल. हा तोडगा नाही, ही स्वामींमधील श्रद्धेची सात्विक क्रिया आहे. हे पूर्ण विश्वासाने कर. परिणाम पाहून तू स्वतः थक्क होशील. माझ्या बाळा, तुझे आयुष्य हे काही सामान्य आयुष्य नाही. तू नक्कीच काही पुण्य केले असशील, म्हणूनच आज तू हा संदेश ऐकता आहेस. हजारो लोक या व्हिडिओवर आले असतील, पण ते निघून गेले कारण त्यांच्या नशिबात अजून हा राजयोग नव्हता. पण तू अजूनही इथे आहेस. याचा अर्थ स्वामींनी तुला निवडले आहे. तू विशेष आहेस. तुझ्या भोवती एक दैवी सुरक्षा कवच बनत आहे. आता कोणतीही वाईट नजर, कोणतीही बाधा तुझे केसही वाकडे करू शकणार नाही. तू जिथे जाशील तिथे विजय तुझ्या सोबत चालेल. पण आठव माझ्या बाळा, कलियुगात देवाणघेवाणीशिवाय काही मिळत नाही. स्वामी तुझ्याकडे धन मागत नाहीत. ते तुझ्याकडून नामस्मरण आणि सेवा मागतात. त्यांचे नाव जितके पसरेल तुझी कीर्ती तितकीच पसरेल. जर तू या व्हिडिओला, या दिव्य संदेशाला स्वतःपुरते दाबून ठेवलेस तर ते स्वार्थीपणाचे ठरेल. म्हणून आत्ताच, याच क्षणी हा व्हिडिओ तुझ्या मित्रांना, तुझ्या परिवाराच्या ग्रुपमध्ये शेअर कर. विचार कर, जर तू शेअर केल्यामुळे एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हास्य आले तर त्याचे अर्धे पुण्य तुलाच मिळेल. आणि काय माहीत, त्याच एका पुण्याने तुझे अडकलेले करोडोंचे काम होऊन जाईल. रिस्क घेऊ नकोस माझ्या बाळा. पुण्य कमवण्याची संधी हातातून जाऊ देऊ नकोस. माझ्या प्रिय बाळा, आता आपण निरोपाकडे वळत आहोत. पण हा शेवट नाही. ही तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. आज रात्री जेव्हा तू झोपायला जाशील तेव्हा तुला एक वेगळेच समाधान मिळेल. तुला जाणवेल की कोणीतरी आहे जो तुझ्या उशाशी उभा राहून तुझे रक्षण करत आहे. ते दुसरे कोणी नसून साक्षात अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ आहेत. तू तुझ्या सर्व चिंता आता त्यांना सोपवल्या आहेत. आता तुझे काम फक्त कर्म करणे आहे. फळ देणे हे त्यांचे काम आहे. तू वचन दिले होतेस की तू तुझे आयुष्य बदलशील. आता ते वचन पाळण्याची वेळ आहे. जाण्यापूर्वी आपल्या आत्म्याचा आवाज ऐक. तुझे मन सांगत नाहीये का की ही जागा, हा परिवार तुझ्यासाठीच बनला आहे? जर हो, तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नकोस. जर तू तसे केलेस
तर ते मंदिराच्या बाहेरूनच देवाला पाठ दाखवून निघून जाण्यासारखे होईल. असे पाप करू नकोस. सबस्क्राईब कर, घंटीचे बटन दाब आणि या महापरिवारात सामील हो आणि शेवटी आपल्या पूर्ण ऊर्जेने, पूर्ण जोशात आणि पूर्ण भक्तीने कमेंट बॉक्स दुमदुमून सोड. तिथे फक्त शब्द नकोत, तुझ्या आत्म्याची हाक असायला हवी. लिही, हे स्वामीराया, मी तुमचा आहे. माझा स्वीकार करा. श्री स्वामी समर्थ. तुझी ही एक कमेंट स्वामींच्या शक्तीपर्यंत पोहोचेल. जा, माझ्या वाघा, उठ आणि जगाला दाखवून दे की स्वामींचा भक्त कधीच हरू शकत नाही. तुझे चांगले दिवस आले आहेत. तुझा विजय निश्चित आहे. माझे आशीर्वाद आणि स्वामींची कृपा सदैव तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ पहा, लाईक करा आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.